कोल्हापूर शहरात महावितरणकडून सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रक्रियेवरून शिवसेना आक्रमक झाली आहे। ग्राहकांवर सक्ती केली जात असल्याचा आरोप करत शिवसेनेनं महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देत ही मोहीम तातडीनं थांबवण्याची मागणी केली आहे। कोल्हापूर शहरात स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रक्रियेविरोधात शिवसेनेच्या वतीनं महावितरण कार्यालयावर निवेदन देण्यात आलं। शहर प्रमुख विशाल देवकुळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळानं महावितरणचे अतिरिक्त अधिकारी गणेश चांदणे यांची भेट घेऊन ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया थांबवण्याची मागणी केली। यावेळी ग्राहकांना विश्वासात न घेता किंवा पूर्वकल्पना न देता अनेक ठिकाणी स्मार्ट मीटर बसवले जात असल्याचा आरोप करण्यात आला। नागरिकांवर कोणत्याही प्रकारची सक्ती करू नये आणि मीटर बसवण्यापूर्वी जनजागृती करावी अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली। दरम्यान स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती तातडीने थांबवली नाही तर येत्या काळात शिवसेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला। यावेळी जिल्हा प्रमुख विराज पाटील, संपर्क प्रमुख विजय देवणे, महिला जिल्हा प्रमुख प्रतिज्ञा उत्तरे, असलम सय्यद, सुनील मोदी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित होते। दरम्यान स्मार्ट मीटर बसवण्याबाबत नागरिकांच्या विविध प्रतिक्रिया समोर येत असून या मागणीवर महावितरणकडून काय भूमिका घेतली जाते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले।